नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसएससी बोर्ड परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एसएससी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी सब्जेक्ट इंग्लिशच्या पेपरचा आढावा घेऊ किंवा इंग्रजी या विषयाची प्रश्नपत्रिका कशा प्रकारे असते त्याविषयीचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर आजचा आपला टॉपिक आहे प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार जो पहिला टॉपिक प्रश्न पहिला यामध्ये असतो तो म्हणजे लँग्वेज स्टडी। तर लँग्वेज स्टडी हा 10 मार्काचा प्रश्न प्रकार असतो। त्यातला प्रश्न 1 किंवा प्रश्न 1A यामध्ये काय असतं ते आज आपण बघूया। तर बघा, आपण करीत आहोत एसएससी बोर्ड एक्झामची तयारी। तर सब्जेक्ट इंग्लिश या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत किंवा या विषयाची प्रश्नपत्रिका आपण कशी असते किंवा त्यामध्ये कोणते प्रश्न विचारले जातात ते आपण बघणार आहोत। तर लँग्वेज स्टडी हा सेक्शन ए मधला क्वेश्चन 1A चा भाग असतो। लँग्वेज स्टडी मध्ये सगळ्यात पहिलं आपण शिकणार आहोत कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स, म्हणजे दिलेले शब्द पूर्ण करा असा हा क्वेश्चन असतो। यामध्ये काही शब्द दिलेले असतात आणि त्यातलं जे स्पेलिंग वगळलेलं असतं किंवा जे ब्लँक असतं ते आपल्याला भरायचं असतं। तर विद्यार्थी मित्रांनो, या लँग्वेज स्टडी मध्ये किंवा कंप्लीट द वर्डचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त तुमचे टेक्स्ट बुक्स मधले लेसन रीड करावे लागणार आहे। जेवढे जास्त लेसन तुम्ही रीड कराल तेवढे जास्त त्यामध्ये शब्द तुमच्या ओळखीचे होईल आणि शब्दांच्या स्पेलिंगचं सुद्धा पाठांतर तुमच्या लक्षात राहणार। तर त्यासाठी बघा, एक उदाहरण म्हणून आपण इथे काही शब्द दिलेले आहे आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया। तर बघा, हा क्वेश्चन 1A मध्ये फर्स्ट सेक्शन मध्ये लँग्वेज स्टडीचा हा भाग असतो। याच्यामध्ये सुरुवातीलाच कंप्लीट द वर्ड बाय युजिंग करेक्ट लेटर्स असा प्रश्न असतो। तर बघा, इथे काही आपण 20 वर्ड घेतलेले आहे। हे वर्ड आपण याच्यातले स्पेलिंग आपण पूर्ण करूया। जसं बघा, BEN, आता मध्ये काय असेल तर आपल्याला जर हा शब्द माहित असेल तर मध्ये आपल्याला याचं अक्षर, याचं लेटर आपल्याला भरता येईल। तर BENCH बेंच, हे परिपूर्ण मिनिंगफुल असा शब्द तयार झालेला आहे। दुसरा शब्द STAGE स्टेज, म्हणजे मिनिंगफुल शब्द सुद्धा तो असला पाहिजे आणि आपल्याला करेक्ट त्याचं स्पेलिंग तयार करता आलं पाहिजे। यासाठी जास्तीत जास्त अभ्यास कशाचा करावा लागणार आहे तर टेक्स्ट बुक मधल्या लेसनचा। तर बघा, SO इथे काय येणार आहे, गेस करा बरं। तर इथे येणार आहे SOUND साऊंड। त्यानंतर SECRET सिक्रेट। बघा, मिनिंगफुल सर्व शब्द तयार आहेत की नाही। आता दुसरा शब्द STAND स्टँड आहे की नाही। YO इथे काय येऊ शकणार, YOUNG यंग। हा शब्द FCUS इथे काय असेल बरं, गेस करा बरं। तर FOCUS फोकस। त्यानंतरचा आहे HEAL दिलेला आहे आणि 2 लेटर याच्यामध्ये भरायचं आहे। HEAL काय असू शकते, HEAL हेल्थ, HEAL हेल्थ आहे की नाही शब्द तयार झालेला। तर जास्तीत जास्त या प्रश्नाचा सराव आपल्याला टेक्स्ट बुक मधूनच करावा लागणार। जास्तीत जास्त आपल्याला शब्दांची ओळख होणे आणि त्याचा सराव होणे यासाठी तुम्हाला टेक्स्ट बुक मधले लेसन वाचावे लागणार। आता ब्लँक दिलेला आहे AFFIC, TRAFFIC ट्रॅफिक। CORER दिलं, NER कॉर्नर। त्यानंतर SM आणि एक फिल इन द ब्लँक दिली आणि LL SM इथे काय येईल, A स्मॉल आहे की नाही। AN
ANGRY, तर इथे काय असू शकणार? ANGRY, अँग्री. त्यानंतरचा शब्द AIMAL, तर रिकाम्या जागामध्ये ॲनिमल, GEAT, म्हणजे इथे हा शब्द कोणता येणार? GREAT, ग्रेट. त्यानंतर VILL AGE, विलेज. त्यानंतर DREAM, ड्रीम. त्यानंतर EQUAL, इक्वल. MONTH, मंथ. त्यानंतर FLASH, फ्लॅश. आणि MAGIC, मॅजिक. तर बघा, अशा तऱ्हेने शब्द पूर्ण करा. कम्प्लीट द वर्ड. हा जो सेक्शन 1 क्वेश्चन 1A चा हा तुमचा 2 मार्काचा प्रश्न असतो आणि तो तुम्ही सहजच सोडवू शकता SSC बोर्डच्या परीक्षेचा. आणि हे 2 मार्क तुम्ही तुमच्या हे पक्के मुठ्ठीमध्ये असणार आहे. यासाठी फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे, टेक्स्ट बुक मधले सर्व इंग्रजीचे लेसन वाचून काढायचे आहे. वाचनाचा सराव केल्याने तुम्हाला शब्द ओळखीचे होईल, शब्दाचे स्पेलिंग ओळखीचे होईल आणि यासारखा क्वेश्चन आहे तो तुम्हाला निश्चितच सोडवता येईल. तर तुम्हाला यासारखा अभ्यास करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.